नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर मी या चॅनलवर एक नवीन स्टोरी टाकत आहे. तर ती स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. तर चला, आजची स्टोरी आहे अधुरी प्रेमकथा. ती माझी नव्हती, तरीही माझं सगळं तिचंच होतं. ती रोज माझ्यासमोर असायची, कॉलेजच्या त्या जुन्या इमारतीखाली. ती हसली की मला वाटायचं, आजचा दिवस जगण्यासारखा आहे. आम्ही बोलायचो, हसायचो, सगळं नॉर्मल होतं. फक्त माझ्या मनातलं प्रेम मी कधीच शब्दात मांडलं नाही. कारण भीती होती, तिला कळलं आणि ती दूर गेली तर. दिवस जात गेले, माझं प्रेम वाढत गेलं आणि माझं मौनही. एक दिवस ती म्हणाली, माझं लग्न ठरलंय. मी काहीच बोललो नाही, फक्त हसलो, जणू काही फरकच पडला नाही. पण त्या रात्री मी पहिल्यांदाच स्वतःशी हारलो. डोळ्यात पाणी होतं, पण मनात एकच विचार, मी सांगितलंच का नाही. आज ती सुखात आहे आणि मी तिला पाहूनही तिचा नसलेला माणूस. ती माझी नव्हती, तरीही माझं सगळं तिचंच होतं आणि अजूनही मी तिचाच आहे. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.